नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. कालचा व्हिडिओ जो अपलोड केला होता याच ब्लाऊजची मी तुम्हाला सविस्तर कटिंग त्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो सुद्धा नक्की पहा. तुम्हाला कटिंग या ब्लाऊजची समजेल. आजच्या व्हिडिओमध्ये शिलाई दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. सुरुवातीला पाठीचा भाग आपण स्टिच करून घेऊया. साडीतला कपडा सुलट ठेवला, त्याच्यावरती आपलं हे अस्तर ठेवलं. अस्तर आहे ते परफेक्ट मापानं कटिंग केलेलं आहे. अर्धा इंच मार्जिन पकडत आपण कमरेकडच्या साईडला ही शिलाई करून घ्यायची आहे. अस्तर अशा पद्धतीनं पलटी करायचं शिलाई झाल्यानंतर आणि अस्तरवरतीच दाबटीप घ्यायची आहे, जेणेकरून अस्तर आहे ते आत व्यवस्थित पलटलं जातं, कुठंही चुनट येत नाही किंवा लाईन अशी पडत नाही. आता ही स्टिच झाल्यानंतर आतल्या साईडला अस्तर आहे ते फोल्ड करायचं आणि कपड्याच्या किनाऱ्यावरती दाबटीप घ्यायची आहे. व्यवस्थित फिनिशिंगसह असं स्टिच केल्यानंतर तुम्हाला पाठीचा भाग दिसतो. आता उलट करायचं. उलट केल्यानंतर जे अस्तर आहे ते कपड्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं. आता तुम्ही पाहू शकता खूप छान आपल्या कमरेकडच्या साईडला फिनिशिंग आलेली आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ जो आहे शिलाईचा तो शेवटपर्यंत पहा. खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला शिलाई दाखवलेली आहे. नवीन जे शिकत आहेत ते परफेक्ट अशी शिलाई हा व्हिडिओ पाहून करू शकतात. आणि कटिंगसुद्धा मी या ब्लाऊजची खूप सोप्या पद्धतीनं तुम्हाला दाखवलेली आहे. आता पाठीचा भाग आपला तयार झाला. अस्तरच्या मापानुसार एक्स्ट्रा कापड आहे ते कटिंग करून घेतलं पहा. आता इथं टक्स जे आहे त्याची शिलाई करून घ्यायची आहे. कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी टक्सची मापं व्यवस्थित दाखवलेली आहेत, किती इंचाचा घेतला, उंचीमध्ये आणि रुंदीमध्ये. त्यामुळे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला टक्सचं माप समजेल. आता टक्स आपण स्टिच करून घेऊया आणि खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला पाठीचा भाग हा स्टिच करून दाखवलेला आहे. आता आपला हा पाठीचा भाग झालेला आहे. साईडला ठेवूया आणि पुढचा जो भाग आहे त्याची शिलाई करून घेऊया. अस्तरचं ब्लाऊज शिलाई करते वेळी आपण सुरुवातीला अस्तर आहे ते कपड्याला जोडून घेतो. त्याच पद्धतीनं पुढच्या भागाचा जो अस्तरचा कपडा आहे तो कपड्याला जोडून घेऊया. आता आमोरासमोर कटोरी अस्तरच्या भागाची ठेवली. उलट साईडला कपड्याच्या अस्तर ठेवून अशा पद्धतीनं स्टिच करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा कापड आहे ते अस्तरच्या मापानुसार कटिंग करून घ्यायचं आहे. आता दोन्ही भाग याच पद्धतीनं मी जोडून घेतले. एक्स्ट्रा कापड आहे ते अशा पद्धतीनं कटिंग करून घेतले. आता टक्स घेऊया आपण कटोरीचा. आता एकामेकावर टोक ठेवली, मध्य सेंटर आला. मध्य सेंटरपासून 1.5 इंच रुंदी घेतली आणि उंची आहे ती 2.5 किंवा 2.25 अशी क्रॉस लाईन मी ड्रॉ करून घेतली. दोन्ही याच पद्धतीनं तुम्ही मापं टाकून कटोरीचा टक्स घेऊ शकता. आता जे मधलं कापड आहे ते मी कट करत नाही. कशा पद्धतीनं फोल्डिंग करून परत त्याच शिलाईवरती मी शिलाई करून घेते. आता तुम्ही कटोरीचा आकार, माप किंवा पप पाहू शकता किती सुंदर आपलं आलेलं आहे. आता डबल असं फोल्ड करायचा मधला भाग आणि जी पहिली शिलाई आलेली आहे त्या शिलाईवरती डबल शिलाई करून घ्यायची. आता कटोरीची जी शिलाई आहे, जोडून आहे, टक्स आहे ते आपण घेतलेला आहे. साईडचा भाग घेऊया. तो सुद्धा असा आमोरासमोर अस्तर ठेवायचं, त्याच्यावरती साडीतला कपडा ठेवायचा. उलट करायचं पहा आणि उलट साईडला हे अस्तर कपड्याला जोडून घ्यायचं. एक्स्ट्रा कापड आहे जसं कटोरीला सेम पद्धत केली त्याच पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं आहे. आता साईड भाग आपला जोडून झालेला आहे. आता कटोरी घ्यायची पहा आणि अशा पद्धतीनं साईड भागाला जोडून घ्यायची. अर्धा इंच मार्जिन पकडलेलं आहे. गळ्याकडच्या साईडून आपण ही कटोरी जोडून घेत असतो. आता इथं पहा आपली कटोरी जोडून झाली आणि आपली थोडीशी कटोरी उरते पहा. आता उरली तर अशी क्रॉसमध्ये लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आणि अशा पद्धतीनं कटिंग करून घ्यायची. आता तुम्हाला सरळ भाग दिसतो का पहा. अजिबात कटिंग केलं म्हणून
खालवर झालेला नाही, परफेक्ट असा आपला येऊन जातो. दोन्ही साईडला सेम याच पद्धतीनं करून घ्या. आणि डबल स्टिच आहे ती कटोरीला करून घ्या. दोन्ही भाग याच पद्धतीनं जोडून झाल्यानंतर आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत. आता क्रॉस भाग आहे त्या साईडला मी अशा पद्धतीनं ड्रॉ करून घेते. पहा, जे नवीन शिकणारे आहेत त्यांनी याच पद्धतीनं आपल्याला क्रॉस भाग आहे तिथं डॉट करून घ्यायचा आहे. आता अस्तरचा एक भाग घेतला, कपड्याचा एक भाग घेतला आणि मध्ये आपण कटोरी जी स्टिच केली होती ती घ्यायची आणि अर्धा इंच मार्जिन पकडत व्यवस्थित असं तिन्ही भाग एकसारखं पकडायचं आहेत आणि अर्धा इंच मार्जिन पकडत शिलाई करून घ्यायची आहे. एकही भाग आपला सुटला नाही पाहिजे, असं व्यवस्थित हळूवारपणे एकसारखी शिलाई करायची आहे. दोन्ही साईडला सेम याच पद्धतीनं करून घ्या. आता तुम्ही पाहू शकता, उलट करून सुद्धा दाखवते मी तुम्हाला. अस्तरच्या मापानुसार जर एक्स्ट्रा कपडा होत असेल तर अशा पद्धतीनं कटिंग करून घेतलं तरी चालेल. तुम्ही आकार आणि क्रॉस भाग बघू शकता किती आपल्या कटोरी ब्लाऊजचा आलेला आहे. आता असे फोल्ड करत घ्यायचं आणि दोन्ही साईड अशा पलटवून घ्यायच्या पट्ट्या आणि आपल्याला किनाऱ्यावरती स्टिच करून घ्यायचे आहे आणि इथून असा भाग ओपन करून घ्यायचा आहे. आता ही आपली लॉक शिलाई होते, कुठेही धागेदोरे दिसत नाहीत उलट साईडला. आणि एक्स्ट्रा जर पट्टी होत असेल तर तुम्ही कटिंग करून घ्या. दोन्ही सेम याच पद्धतीनं तुम्ही करून घेतलं तरी चालेल. आता आपण आय आणि हुक पट्टी जोडून घेणार आहोत. आता ही हुक पट्टी आहे 3 इंचाची घेतली अस्तरची. डबल फोल्ड केल्यानंतर 1.5 इंच येते. ब्लाऊजच्या सुलट साईडला ही पट्टी जोडून घ्यायची. पहा, ते जोडून घेतल्यानंतर किनाऱ्यावरती आपण दाबटीप घ्यायची. ही अशी दाबटीप घेतल्यानंतर काय होतं, ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान दिसते. आता आतल्या साईडला फोल्ड करायची आणि परत किनाऱ्यावरती दाबटीप घ्यायची. उलट करायचं. पहा, उलट केल्यानंतर एक शिलाई या पद्धतीने घ्या. एक्स्ट्रा पट्टी होत असेल तर गळ्याच्या मापानुसार कटिंग करून घ्या. आता आपली ही किती छान फिनिशिंगसह आपली पट्टी जोडून झालेली आहे. आता आय पट्टी घेऊया. आय पट्टी आहे ती 4 इंचाची घेतली, अस्तरचीच घेतलेली आहे. तुम्ही कपड्याची जोडून घेऊ शकता. डबल फोल्ड केली, सुरुवातीला अर्धा इंच फोल्ड करून घेतले. पहा, आणि ही पट्टी आहे ती ब्लाऊजच्या उलट साईडला जोडून घ्यायची आहे आणि सुलट साईडला फोल्ड करायचे आहे. धागे दोरे एक्स्ट्रा असतील तर ते ज्या त्या वेळेला कटिंग करत चला, जेणेकरून ब्लाऊज फिनिशिंगसह छान दिसतो. आता जी शिलाई आपण जोडलेली आहे त्या शिलाईवरती पट्टी अशा पद्धतीनं फोल्ड करायची आणि मोठी स्टिच घ्यायची आहे, कारण आपण मशीनवरती आय करून घेणार आहोत. एक्स्ट्रा पट्टी कटिंग करून घ्या. आता कमरेकडच्या साईडून गळ्याकडच्या साईडला आपण अशा पद्धतीनं आय हुक पट्टी पाहणार आहोत की कुठली कमी जास्त होते का. कमी जास्त होत असेल तर अशा पद्धतीनं कटिंग करून घ्या. आपली शिलाई परफेक्ट असेल तर अजिबात कमी जास्तपणा होत नाही. नवीन शिकणारे आहेत, थोडं शिलाई करताना कपडा एक्स्ट्रा पकडतात किंवा कमी पकडतात, त्यामुळं एक्स्ट्रा काहीतरी राहू शकतं. राहिलेलं आहे ते गळ्याकडच्या साईडला अशा पद्धतीनं कटिंग करून घ्या. आता आपण गळ्याची जी पायपिंग करणार आहोत त्याची पट्टी काढून घेऊया. क्रॉसमध्ये घ्यायची आहे. पहा, आता ही पट्टी आहे ती मी 1.5 इंचाची घेतलेली आहे. आता क्रॉस पट्टी जोडते वेळी आपण कशा पद्धतीनं जोडायची पहा. ही जी टोकं आहे ती एकामेकावर सरळ न ठेवता उलट सुलट ठेवायची आहेत. त्यामुळे पट्टी आपल्याला सरळ भेटून जाते. एकसारखी टोकं एकामेकावर जर ठेवली तर पट्टी अजिबात सरळ भेटत नाही. आता ही पट्टी पहा सरळ भेटली आणि अशा पद्धतीनं फोल्ड करायची आणि किनाऱ्यावरती आपण शिलाई करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा कापड आहे ती शिलाईच्या मापानुसार आपण कटिंग करून घ्यायची आणि पट्टी एकसारखी करून घ्यायची. आता पाठीचा भाग सुलट ठेवायचा, त्याच्यावरती पुढचा भाग उलट ठेवला. अर्धा इंच आपण मार्जिन घेतलेलंच आहे शोल्डर जोडण्यासाठी. तेच मार्जिन मी तुम्हाला इथं ड्रॉ करून दाखवते.
त्याच्यावरती आपली ही शोल्डर जोडण्याची शिलाई येते. डबल स्टिच करून घ्या. धागे दोरे आहेत ते कटिंग करून घ्या. आता ही पट्टी आहे ती हुक पट्टीकडून आपण जोडून घेणार आहोत. थोडीशी सुरुवातीला अर्धा इंच फोल्ड करायची. पाव इंच मार्जिन पकडत आपण ही पट्टी गळ्याला पूर्ण जोडून घेणार आहोत. तर संपतेवेळी सुद्धा थोडीशी फोल्ड करायची आणि मग शेवटची शिलाई करून घ्यायची. एक्स्ट्रा आता गळ्याकडच्या साईडला जर धागे दोरे असतील तर ते अशा पद्धतीनं कटिंग करून घ्या, कारण का सुलट केल्यानंतर गळा अगदी फिनिशिंगसह आतून सुद्धा दिसला पाहिजे. आता कसं पकडायचं पहा. सगळं एकसारखं अशी पकडायचं. शिलाई केलेला भाग ने आपली राहिलेली पट्टी आणि अशा पद्धतीनं जितका बारीक पाहिजे तितका तुम्ही फोल्ड करून गोट करू शकता. गोट करण्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते, त्यामुळं तुमची प्रॅक्टिस आहे ती खूप महत्त्वाची आहे. खूप ब्लाऊज हाताखालून जावी लागतात, त्यावेळी गोट आहे तो आपल्याला परफेक्ट जमतो. आता इथे तुम्ही पाहू शकता किती नाजूक असा गोट मी दोरीसारखा केलेला आहे. आता इथं कमरेकडच्या साईडून मुंड्याकडच्या साईडला चेक करायचं की आपला कमी जास्त कुठला भाग होतो का. कमी जास्त होत असेल तर मुंड्याकडच्या साईडला थोडंसं कटिंग करून घ्यायचं. आता इथं माझा होत नाही कारण का परफेक्ट मी स्टिच केलेला आहे. आता बाहीचं स्टिच दाखवते तुम्हाला. सुलट बाहीचा कपडा ठेवलेला आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवलं. अस्तरवरती मी एका साईडला डॉट करून घेतलेला आहे. एक डॉट माझ्या समोर ठेवला आणि एक डॉट माझ्या कडेच्या साईडला ठेवला, जेणेकरून पुढचा भाग आहे तो दोन्ही साईडला व्यवस्थित येतो. अर्धा इंच मार्जिन पकडत स्टिच करून घेतलं. अस्तरच्या किनाऱ्यावरती दाबटीप घेतली, जसं आपण पाठीच्या भागाला घेतले सेम इथं शिलाई करून घ्यायची आहे. उलट करायचं. एक्स्ट्रा कपडा आहे तो अशा पद्धतीनं कटिंग करून घ्यायच्या अस्तरच्या मापानुसार अस्तर जोडून झाल्यानंतर. आता बाही व्यवस्थित अशी ठेवायची आणि आपलं जे अंतर आहे बाहीचं घेतलेलं ते आपण आहे का व्यवस्थित ते चेक करायचं आणि मग बाही जोडायला घ्यायची. आता इथं 11 इंच आपलं होतं, बरोबर अर्धा इंच आपलं शिल्लक राहिलेलं आहे जोडण्यासाठी. व्यवस्थित आकार नसेल, कुठला कपडा एक्स्ट्रा येत असेल तर अशा पद्धतीनं कटिंग करून घ्या. आता ब्लाऊज घ्यायचा. ब्लाऊजचा शोल्डरचा शिलाई आहे मध्य, त्या मध्यावरती आपण बाहीचा मध्य ठेवायचा आहे आणि मध्यापासून बाही जोडून घ्यायची आहे. दोन्ही साईडला याच पद्धतीनं करून घ्या. डबल स्टिच करा आणि एक्स्ट्रा जर बाही उरत असेल, कपडा उरत असेल, धागे दोरे निघत असतील तर ते सुद्धा कटिंग करून ज्या त्या वेळेला घ्या. आता आपल्या दोन्ही बाह्या स्टिच करून झाल्या. ब्लाऊज आहे तो सुलटच आहे. सुलट साईडला मी किनाऱ्यावरती अशा पद्धतीनं स्टिच करून घेत आहे. ही लॉक शिलाई असते. ब्लाऊज उलट केल्यानंतर आतून सुद्धा फिनिशिंग खूप छान दिसते. आता एक्स्ट्रा हे धागे दोरे असतील तर ते कटिंग करून घ्या आणि मग ब्लाऊज आपण उलट करायचं आहे. उलट केल्यानंतर परत किनाऱ्यावरती आपण स्टिच करून घ्यायचं आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं कडेचा भाग आणि तिथून आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे. आता दोन्ही साईडला सेम याच पद्धतीनं करा. दोन्ही साईडचं नाही दाखवत कारण का व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग आपण फिटिंग करून घ्यायचं आहे. मापाचा ब्लाऊज घ्यायचा आणि आपण शिवलेला ब्लाऊज कोणत्याही एका साईडून म्हणजे हुकपट्टी किंवा आयपट्टीकडून टाईटमध्ये दोन्ही ब्लाऊज आहेत ते कमरेकडच्या साईडला पकडत घ्यायचे आणि जिथं मापाचा ब्लाऊज संपतो तिथं डॉट करून घ्यायचं. शिवलेल्या ब्लाऊजचं किती अंतर राहते ते मोजून घ्यायचं. आता इथं दंडगेर घ्यायचा आहे आणि छातीचा चौथा भाग. आता 36 छाती आहे, त्याचा चौथा भाग येतो 9 इंच. 9 इंचावरती मी पॉईंट घेतलेला आहे पहा. आणि कमरेकडच्या साईडला आपलं अंतर 3 इंच राहिलं होतं. 3 इंचामध्ये डिवाईड केल्यानंतर दोन्ही साईडला 1.5 इंच येतं आणि मग आता इथं एका साईडला 1.5 इंचामध्ये परत डिवाईड करायचं आहे, म्हणजे पाऊण इंच येतं. पाऊण इंचाचा 1 पॉईंट आणि छातीचा चौथा भागचा 1 पॉईंट आणि दंडघेरचा पॉईंट असे हे तिन्ही पॉईंट आहेत ते लाईन ड्रॉ करायची पहा. सरळ आता लाईन आपली आलेली आहे. ह्या लाईनीवरती आपण आता ही स्टिच करून घेणार आहोत.
दोन्ही साईडला तुम्ही याच पद्धतीनं फिटिंग करून घ्या. आता ही फिटिंगची शिलाई झाल्यानंतर फिटिंगच्या साईडच्या शिलाई आहेत त्या अर्धा इंचावरती तुम्ही 4-3 कसं मार्जिन ठेवले त्या पद्धतीनं तुम्ही करून घ्या. आता सुलट केला आणि तुम्हाला दाखवते किती फिनिशिंगसह आपला ब्लाऊज झालेला आहे. काकातली शिलाईसुद्धा एकावर एक एकसारखी आलेली आहे. परफेक्ट असा ब्लाऊज आपला स्टिच झालेला आहे. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा आणि कटिंगचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो सुद्धा व्हिडिओ नक्की पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.